दादा, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण देवळी गावामध्ये आला आहात आणि या ठिकाणी आपण गाव बैठक सध्या दौरा आयोजित करून या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. तर या ठिकाणी नागरिकांच्या व मतदारांच्या काय मागण्या तुम्हाला त्यांनी सांगितल्या? आज जवळा जिल्हा परिषद गटामधील एक देवळं हे महत्त्वपूर्ण गाव आहे आणि ह्या गावातील आम्ही आपल्या नागरिकांच्या काही समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी आणि आदरणीय शेळके साहेब इथं आज आलो. या भागामधील काही त्यांच्या जागेच्या संदर्भातील अडचणी असतील, काही पाण्यासंदर्भातल्या अडचणी असतील, तर आम्ही दोघं मिळून आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व माझे आमदार दीपकबाबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या समाजाच्या ज्या अडचणी आहेत ते नक्की आपण सोडवू. सध्या इथं या भागामधलं पाण्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे इथला, त्याबद्दल आपण काय उपाययोजना करणार एवढं फक्त इथलं मतदारांना? आता इथल्या लोकांच्या मागणीनुसार या लोकांना मागणी एक बोरच्या संदर्भातली आहे आणि तो बोर आम्ही कुठल्या जागेत कसा काय म्हणजे मागून द्यायचा ह्याच्याबद्दल आम्ही चर्चा करून त्या बोरच्या माध्यमातून इथल्या लोकांची पाण्याची समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या या गावामधलं आपलं विजन काय असणार आहे आणि तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार? इथल्या गावामधील मतदारांना हेच आव्हान आहे की आपल्या गावामध्ये रस्ते, लाईट, पाणी हे प्रश्न आहेतच, पण आपल्या गावामध्ये एक चांगली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची आरोग्य केंद्र असतील, इथल्या तरुणांना रोजगाराच्या संदर्भातले काही म्हणजे हे असतील, त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे विषय असतील बचत गटाच्या माध्यमातून, तर आम्ही हे विजन दूरदृष्टी ठेवून आम्ही आज या निवडणुकीमध्ये उभा आहोत आणि त्या समस्या महत्त्वपूर्ण सोडवायच्या आहेत. सध्या निवडणूक सुरू आहे आणि या अनुषंगाने आपले जितेंद्र साळुंखे पाटील आणि शेळके साहेब या ठिकाणी गाव बैठक दौऱ्यासाठी आलेले आहेत. तुमचं काय मत आहे? काय वाटतंय तुम्हाला गावामध्ये? आमच्या गावामध्ये माझं नाव राजेंद्र माळी. मी आमच्या समाजातील नवली परिवारापासून जाधव आहेत ते आमच्या त्या सगळ्यांच्या मतं आम्ही त्यांना भरघोस मतांना आम्ही समाजाच्या वतीने आम्ही करू. तुमची काय मागणी आहे का दादांकडे वगैरे किंवा साळके साहेबांकडे? काय गणपतराव देशमुख आम्हाला सगळं दिलं, हे असं मंदिर आणखी दिलं, आणखी काय अपेक्षा आमच्या काय एवढं काय नाही. आम्हाला कुठं ब्लॉक व्यक्ती काय आम्हाला करता आता तुम्हाला आणि सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली आहे. या ठिकाणी आपले यश दादा आणि शेळके साहेबांच्या मिसेस या जवळा गटातून आणि वाड्या गटातून उभारले आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुमची भावना काय तेवढं सांग. माझं नाव गणेश नामदेव नवले, देवळे. यश दादा आणि शेळके मॅडम यांना आम्ही भरघोस मतदान करू. त्यांच्याकडनं काही मागणी वगैरे असं काय तुमचं आहे का? आणि काय त्यांच्या सोयीच्या त्यांनी काय देते ती देते. तुमची कामं काय अशी पेंडिंग राहिलेत का यांच्या कार्यकाळामध्ये असं मला वाटतं? पेंडिंग म्हणजे आपण पहिल्यांदा जास्त बोलायचं म्हणजे मी पहिल्यांदा धाडस करायला बोलायचं. आबांची आणि बाबासाहेबांची युती आहे, या दोघांमधून काही काम शिल्लक असेल तुम्हाला वाटतं असेल की बाबा यश दादाने काम करावं असं तुम्हाला काय वाटतंय का गावाचं काम? फक्त यश दादांना एकच सांगायचं आहे की मंदिरात थोडं रिनोव्हेशन थोडं करून द्यावं. त्यांना मतदान कसं होईल गावातून काय 90% 100% त्यांच्या पाठीमागे सगळं गाव आहे. त्यासाठी तुम्ही सगळे मतदार सगळे त्यांच्या पाठीमागे जाणार? हो, पहिल्यापासून नाही.